Audio Jungle. तरुण युवकांनी तुम्हाला संधी द्यावी असे का वाटते तुम्हाला? नमस्कार, मी सुहास श्रीकांत कांबळे. मी आता सध्याला यशवंत परिषदेचा संचालक म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर आमदार राहुल आवडे साहेबांच्या विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. हे काम करत असताना मी जवळपास 2009 पासून ते आत्तापर्यंत समाजकार्यात असून दे, राजकीय कार्यात असून दे, सांस्कृतिक आणि तसेच क्रीडा या क्षेत्रात मी माझ्याकडून एक समाजासाठी देणं म्हणून खारीचा वाटा म्हणून मी आजपर्यंत काम करत आले. हे काम करत असताना आज मला एक इच्छुक उमेदवार म्हणून किंवा एक आवडता लोकप्रिय उमेदवार म्हणून आज लोक मला मान्यता देण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा लोक मला पसंती देत आहेत. त्यामुळं मला असं वाटते की हे काम करत असताना किंवा तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारला की तरुण उमेदवारांनी मलाच का सहकार्य करावे किंवा मलाच का संधी द्यावी, तर त्यामागचं कारण असं आहे की जवळपास आजपर्यंत आमच्या परिसरामध्ये किंवा प्रभागामधल्या ज्या कामांची जी पद्धत आहे त्या काम करत असताना मी जवळपास गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1,60,00,000 रुपयाचा निधी आमदार फंडातून खेचून आणलाय. सतत पाठपुरवठा आणि पाठलाग करून हा निधी खेचून आणलाय. हे खेचून आणलं असताना त्यामध्ये विविध प्रश्न मी मांडून ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये शौचालयाचा प्रश्न असू दे, महिलांचे जे शौचालयाची अडचण होते तो प्रश्न प्रामुख्यानं प्राधान्य देऊन मी आयुक्तांसोबत भांडून आणि आमदार साहेबांना विनंती करून प्रश्न सोडून घेतलेला आहे. त्याचबरोबर 25 ते 30 वर्ष प्रलंबित असलेल्या आमच्या लालनगर परिसरातील ड्रेनेजचा जो प्रश्न आहे तो स्वतः पाठपुरावा करून मी मंजूर करून घेतलेला आहे. तसेच जे रस्ते अद्यापही झाले नव्हते त्या रस्त्यांसाठी 70 लाख रुपयेपर्यंत निधी मी स्वतः घेऊन आणलाय. जर एखादं पद नसताना किंवा एखादी मोठं पाठबळ नसताना जर मी हे काम करू शकत असेल तर भविष्यात तुमच्या सरकारांच्या माध्यमातून मी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. जर भविष्यात मला जर संधी मिळाली तर मी ह्याच्यापेक्षा अनेक चांगल्या पद्धतीने काम करू शकतोय आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करू शकते अशी मला खात्री वाटते. त्यामुळं माझ्या कामाच्या अनुषंगाने किंवा माझ्या पार्श्वभूमी बघून मतदारांनी आणि युवकांनी मला संधी द्यावी अशी माझी युवकांना विनंती आहे. आजचा तरुण वर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे जास्त वळत आहे. मग तुमचं मत काय की तुम्ही त्यांना परावृत्त कसं करणार? मॅडम, परावृत्त कसं करणार ह्याचं उत्तर मी माझ्या जाहीरनाम्यात दिलेलं आहे आणि भविष्यात मी ते देखील देणार आहे. आणि त्याच्यासाठी मागील काळात जे मी काम केलेलं आहे ते देखील मी सांगायला इच्छितो. मी दरवर्षी आमच्या नीरा बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही प्रभागातील व इचलकरंजीतील युवकांसाठी आणि युवतींसाठी पोलीस भरतीचे मार्गदर्शन शिबिर न चुकता आम्ही आयोजित करतोय. त्यासाठी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट एंट्री देऊन त्यासाठी आम्ही एक वक्ते बोलवून त्यांना त्याची माहिती देऊन म्हणजे पोलीस भरतीसाठी कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचा पेपर कसा असू शकतोय याची लेखी परीक्षा आम्ही घेतोय आणि त्यांना आम्ही सन्मानित करून त्यांना बक्षीस देऊन देखील आम्ही त्यांचा सन्मान करतोय. हा एक आमचा प्रयत्न असा आहे की आमच्या समाजाचं आमचं देणं आहे आणि आम्ही समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या हेतून काम करत असताना त्यांना आम्ही एक चांगल्या ट्रॅकवर नेण्याचा आम्ही एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. तसेच 2015ला जर तुम्ही बघितला आम्ही आमदार राहुल साहेबांच्या माध्यमातून आम्ही स्वतः नीरा स्पोर्टच्या माध्यमातून नीरा श्री ही स्पर्धा जिल्ह्यातील अद्ययावत बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा आयोजित करण्याचं एकमेव कारण असं होतं मॅडम की आमच्या प्रभागातील आमची सहकारी मित्र असून देत किंवा इतर अदर आमचे जे सवंगडे असून देत किंवा सर्वच लहान थोर मुलं जी आहेत ती मुलं व्यसनाधीन न होता एक चांगल्या ट्रॅकवर जावं ही आमची इच्छा होती. त्यानंतर त्यामध्ये मिळालेला आमचा अनुभव आणि आमचं प्रयत्नाला यश असं आहे की सलग 3 वर्षे लालनगर परिसरातील खेळाडूंनी इचलकरंजी फेस्टिवल श्री ही स्पर्धा भूषवली आणि स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. हा आमचा अभिमानाचा बाब आहे आणि हे आम्ही करून दाखवले आणि आम्ही इतर भविष्यात देखील आम्ही ह्या गोष्टींसाठी प्रयत्नशील असणार आहोत.